हाय, हॅलो, नमस्कार. मी विद्या. तर खूप दिवसापासून हा व्हिडिओ पेंडिंग होता अपलोड करायचा. आज करू, उद्या करू ह्यातच राहून गेला होता. पण फायनली आज तो दिवस आलेला आहे. आम्ही जेव्हा गावी होतो तेव्हा आम्ही सगळे एकत्र ही पार्टी करायची ठरवली होती आणि चुलीवरचं आता गॅसचे तेव्हा प्रॉब्लेम वगैरे होते त्यामुळे आम्ही मोस्टली चुलीवरच जेवण करत होतो. आणि माझ्या भावाने, मोठ्या भावाने छानपैकी गावठी कोंबडा-कोंबडी असे आणले होते. आणखी इतके म्हणजे खूप जण होते. आम्ही 25 जण लोकं असेल, इतक्या सगळ्यांचं जेवण करायचं होतं आणि जेवणाची जबाबदारी माझ्याकडं होती, की म्हणजे इतकं एक्स्ट्राऑर्डिनरी नाही, पण बऱ्यापैकी मी छान जेवण बनवते. नॉन-व्हेज पण छान बनवते मी. तर हे बघा, बघू शकता इतकं खूप म्हणजे 2 कोंबड्या काहीतरी होत्या आणि तेच हे बनवायचं होतं. मग पहिल्यांदा चुलीवरती ते कोंबडीचं मटण फोडणी टाकून त्यात हळद, मीठ घालून त्याला छानपैकी असं शिजवून घेतलं. लहान मुलं असल्यामुळे थोडंसं तिखट कमी करायचं होतं आणि मुलांसाठी ते आणि वरण वगैरे काढायचं होतं. अशी देखील हे होतं करायचं ते. चुलीला इतका छान जाळ लागला होता. मी खाली राहतो तिथे चिकन मटण करायला आम्हाला अलाउड नाही आहे, कारण की माझे मम्मी पप्पा दोघे देखील मारकळे आहेत. त्यामुळे सेकंड फ्लोअरवर आम्ही चूल घातलेली आहे आणि तिथं ते जेवणाचा बेत सगळा आम्ही करतो. कारण की आमच्या घराच्या बाजूलाच विठ्ठल मंदिर आहेत आणि माझे आई बाबा दोघंही खात नाहीत. पण आम्हाला कधी असं ते आम्हाला कधीही खाण्यापासून अडवत नाही, की तुम्ही खाऊ नका, आम्ही खातोय वगैरे. हा मसाला करून म्हणजे मला मदत करायला खूप जण होते, की असं नाही की मी करत होते म्हणून सगळं मीच करत होते असं नाही. माझ्या मोठ्या वहिनी वगैरे होत्या, चुलत भावांची बायको वगैरे होती. म्हणजे खूप जण, माझी बहीण पुण्यावरून, काका काकी वगैरे आले होते. त्या सगळे त्यांचे बच्चे पार्टी, खूप जण लोक होतो आम्ही. माझ्या वहिनीने छानपैकी मला मसाला पिसून दिला होता आणि मग मी ते पहिला मसाला शिजवून घेतला, कारण की छान मसाला शिजले की रश्श्याला असा खूप छान कलर वगैरे येतो. आणि चुलीवर कशी आहे सवय, असं नाही की आम्ही शिटीत राहतोय म्हणजे चुलीवरचं जेवण करायची सवय नाही आहे मला. चुलीवरचं देखील मी जेवण व्यवस्थित करू शकते छानपैकी. आणखी हे बघा, इकडे माझी 3 नंबरची जी भावजई आहे ती खात नाही. त्या मुलांसाठी चिकन आणलं होतं, त्यामुळे ते साईडला ठेवलं होतं. मुलांसाठी फक्त वरण करण्यासाठी ते चिकन साईडला ठेवलं होतं आणि कोंबडीचं आम्ही म्हणजे मोठे सगळे आहेत त्यांच्यासाठी हे बघा पिवळं पाणी वगैरे मुलांसाठी काढलं होतं आणि मसाल्याला इतका भन्नाट कलर आला होता. पहिल्यांदा मी हे पाणी काढलेलं त्याचा रस्सा करून घेतला. जाळ इतका होता आणि इतकं गरम गरम आणि त्यावेळी मे महिना चालू होता. इतकी गरमी होती. त्या गरमीत म्हणजे खूपच पराकष्ट करून ते सगळं करायचं होतं. आणखी आम्ही एक कोंबडीचा पूर्ण रस्सा केला होता. आणखी दुसरा कोंबडी होती त्याची असं गिरवी करून सुक्कं बनवलं होतं. किती छान कलर आला आहे बघा त्यावेळी. आणि इतकं मस्त झालं होतं. सगळे बोलले की खूपच छान झालं होतं. खूप म्हणजे खूप. आणि असं काही वेगळं नाही, गरम मसाले हे काही नाही. फक्त खोबरं, कोथिंबीर, लसूण, कांदा, टमॅटर याच्या पलीकडं आम्ही काहीच घातलं नव्हतं. कारण पण गावाकडं ना ते गावाची पाण्याची टेस्ट काय वेगळीच असते आणि चुलीवरचं तर जेवण म्हटल्यानंतर इतकं सुंदर लागतं ना ते खूप चवीला. आणि हे कसं गावठी कोंबडी वगैरे असल्यामुळे ते सगळं जेव्हा आपण शिजवून घेतो ना त्यात ते उतरलेलं असते. इतकं बघा मोठा रस्सा, म्हणजे इतके जण आम्ही होतो त्यामुळे ते मोठं इतकं पातेलं भरून ते आमटी आणि इकडे सुकं बनवलं होतं. छानच मस्त होतं. खरंच मेमधले दिवस खूप छान असतात. सगळे बहीण भावंडं एकत्र आलेले असतात. खूप मजा होते एकत्र संध्याकाळी बसून कट्ट्यावर ते गप्पा वगैरे मारणे. मी आणि माझी बहीण तरी रोज संध्याकाळी 5-6 वाजले की असं शेताच्या रोडने आम्ही फिरत जाणार. हे बघा बच्चे पार्टी, सगळे इतके बच्चे पार्टी. म्हटलं चला आपण त्यामध्ये एक रील करू. हे सगळे माझे बच्चे पार्टी आहेत, भावांची, बहिणींची आणि माझी पण आहेत त्यात. इतकं खूप एन्जॉय होता तो. खूप म्हणजे एक दिवस तो फॅमिलीसाठी आमची वहिनी पात्याला घेऊन येत आहे. भात इतक्या ह्याच्यात केला होता आणि आम्ही टेरेस सगळं, माझी आई सगळं मुलांनी टेरेस 3 वाजल्यापासूनच ते स्वच्छतेला लागलं होतं. छान असं क्लीन केलं होतं. सगळा कचरा वगैरे काढला होता आणि सगळे कचरा व्यवस्थित ज्याच्या ज्याच्या जागी टाकून आले होते आणि धुवून काढलं होतं. म्हणजे
इतकं भारी होतं ना ते वातावरण, काय म्हणजे शब्दात सांगू शकत नाही. हे बघा आम्ही असे सगळे बसले होतो. असं लग्नात पंगत बसत नाही काय, तसे आम्ही सगळे टेरेसवर बसलो होतो. कुणीही काहीच नाही करून आणायचं नव्हतं. फक्त भात, भाजी सॉरी सुक्कं आणि रस्सा आहे तो केला होता आणि माझे दुसऱ्या काकी वगैरे आहे ते भाकरी घेऊन यायचं होतं त्याने. पण मोस्टली सगळं आम्हीच केलं होतं आणि जे नॉनव्हेज खात नव्हते त्यांच्यासाठी पनीर, कोशिंबीर वगैरे असे वेगवेगळे आयटम होते ते त्यांच्यासाठी पण. आणि श्रीखंड, आम्रखंड, ते बासुंदी ह्या पण गोष्टी होत्या. माझे काका, माझे आई-वडील हे पण मारकळी असल्यामुळे ते काय नॉनव्हेज वगैरे खात नाही. आणखी माझी ही पण वहिनी त्यावेळी संडे होता आणि आम्ही संडेचं प्लॅनिंग केलं होतं. त्यावेळी संडेला पण बरीच लोकं खात नाहीत नॉनव्हेज. मग ज्यांनी खात नाही त्यांच्यासाठी आम्ही पनीरची व्यवस्था केली होती. सगळे असे वर बसले होते गप्पा मारत. सगळ्यांच्या म्हणजे आकाशाच्या त्या ह्याच्यात चांदण्यात इतकं छान वाटत होतं ना, सगळ्यांना जेवण आम्ही वाढत होतो. रस्सा तर इतका छान झाला होता. लहान मुलं इतकं छान-छान म्हणत होते, "खूप छान झालं, खूप छान झालं." माझ्या काकींना पण तो खूप आवडला होता. म्हणजे मोस्टली माझ्या हातचं जेवण सगळ्यांनाच आवडतं. तशी इतकी पण नाही, पण छान आहे. माझ्या हाताला चव छान आहे. माझ्या हातचं जेवण सगळ्यांना आवडतं आणि मी खूप जेवण मनापासून करते. मला असं जेवण करताना कधीच कंटाळा येत नाही बेशी कधी. तुम्ही मला रात्रीच्या 2 वाजता उठवून जेवण करायला लावलं असतं, तर मी तितक्याच हॅपीली ते जेवण करू शकते. मला म्हणजे खूप आवडतं जेवण करायला, वेगवेगळे पदार्थ तयार हे करायला, ट्राय करायला. पण आता कसं मुलांची स्कूल, माझे क्लासेस यातून खरंच वेळ नाही मिळत ह्या सगळ्यांसाठी. बट जेव्हा-जेव्हा मला वेळ मिळतो तेव्हा-तेव्हा आवर्जून मी काहीतरी वेगळं करण्याचा ट्राय करत असते. छानपैकी सगळे पंगत वगैरे आणि लाइटिंग वगैरे आम्ही लावलं होतं आणि दंगामस्ती करत गाणी वगैरे म्हणत खूप छान ते दिवस होते. खूप छान एन्जॉय होता तो. पण सुट्टी संपली की ते नको वाटते. सगळे आपापल्या घरी जातात. त्या आठवणीच आठवणी कायम राहतात, की ते खूप म्हणजे काका-काकींचं, चुलत बहीण-भावांचं ते बाउंड खरंच खूप छान बॉन्ड असतो तो. म्हणजे असं शब्दात सांगू शकत नाही आपण. पण असावीत बहीण-भाऊ, सगळी नाती असावीत आयुष्यात. फक्त एकटं-एकटं आणि आता कसं विभक्ती पद्धत झाल्यामुळे नाही. आम्ही गावी प्रत्येकजण वेगळ्या-वेगळ्या राहतो, पण अशी खूप लांब-लांब घरं नाही आहेत. असं समोरासमोर अशीच आहेत सगळ्यांची घरं आणि की संध्याकाळी इतका कल्ला असतो ना, खूप दंगा असतो. आम्ही जिथे राहतो तिथे. आमची पाटलांचीच घरे अशी वर म्हणजे आम्ही जिथे राहतो ना तिथे अशी वर आहेत आणि इतका दंगा असतो आणि खूप एन्जॉय असतात. आमच्या घरात खूप लहान मुलं आहेत. माझा व्हिडिओ आवडला असतील तर